नमस्कार रसिक प्रेक्षक हो. शब्दनिशा मराठी ऑडिओ या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी कथा पांघरूण भाग 2. चला तर मग कथेला लगेचच सुरुवात करूया. त्याने पुढे केलेला हात मागे घेतला, परंतु ती गौरीच होती म्हणून आपसकच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झलकला. परंतु लगेच त्याच्यावर त्याच्या मनाने असंख्य प्रश्नांचा भडीमार सुरू केला. ती जर गौरी होती तर ती आपला पाडा सोडून इतक्या दूर आली कशी? तिला गावातील सगळे लोक कुलक्षणी, कुलटा, रखेल काम बरे म्हणत होते. तिने मला ओळखले का नाही, की ओळखूनसुद्धा गावकऱ्यांच्या भीतीने आपली ओळख दाखवली नाही. संग्राम जगताप आणि तिचा संबंध काय? परंतु आता संग्राम ह्या जगातही नाही आहे. मग ती इथे का राहते? राहत असली तर गावात का नाही? ती त्या रानात का पळाली? ती तिकडे राहते का? त्याने रागातच आपली मूठ घट्ट आवळली. डाव्या हाताच्या अंगठ्याने आपली भोई घासली अन ताड 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 पावले टाकत सगळ्यांकडे रागाने पाहत तो तडक वाड्यात शिरला. त्याला इतक्या रागात पाहून आईसाहेब घाबरून गेल्या होत्या. शिव, थांब. अरे कुठे जातोय? तू जेवल्याशिवाय अख्खा गाव जेवणार नाही आज. शिव, अरे असं कोणालाही आपलं लगेच नाही मानायचं आणि कोणासाठीही आपल्या माणसांवर राग नाही काढायचा. जेवणावर तर मुलीच राग काढायचा नसतो. आईसाहेब त्याला समजावत बोलत होत्या. आईसाहेब, मला भूक नाही आहे. माझ्या वतीने सांगा सगळ्यांना, गावकऱ्यांना जेवण करायला. आता थोडा वेळ मला अजिबात सतावू नका. मला काही काळ एकांत हवा आहे. मेजर शिव जरा रागातच तुटकपणे म्हणाला. आईसाहेबांना थोडं वाईट वाटलं, परंतु तरीही त्या बाहेर आल्या. आपल्या झोपडीत आल्यावर तिने एका चिंधीने आपली जखम डोक्यावरची पुसून काढली. तिने थोडी हलत चपली. त्याचबरोबर थोडी वेदना जाणवली. पायाला, हाताला झालेल्या जखमा तिने पुसून काढल्या. झोपडीची कवाडी घट्ट दोऱ्याने बांधून तिने आपले दुखरे अंग नारळाच्या झावळ्यांच्या चटईवर झोकून दिले. आज तिला इतका मार खाऊनही वेदना जाणवत नव्हती, कारण मनात एक वेगळाच आनंद होता. आज 2 वर्षांनी तिने त्याला पाहिलं होतं. होय, तो तिचाच स्वप्नांचा राजकुमार मेजर शिव होता. परंतु आता तिच्यासाठी तो फक्त एक गोड स्वप्न होता आणि त्या स्वप्नांच्या दुनियेत रमण्यासाठी तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. आपल्या रूमचा दरवाजा बंद केल्यानंतर त्याने आपल्या सगळ्या बॅगा अस्ताव्यस्त करून टाकल्या होत्या. गेली 15 मिनिटे तो काहीतरी शोधत होता आणि त्याला काहीच सापडत नव्हते. एकदाची त्याला ती वस्तू मिळाली. ती एक छोटीशी फ्रेम होती. त्याच्या गौरीचा हसरा, खेळकर, नाजूक, सुंदर चेहरा त्याने त्यात कैद केला होता. तो फोटो त्याने छातीशी कवटाळून घेतला. आपल्या मनातल्या दुःखाला, भावनांना वाट मोकळी करून देत तो आपल्या भूतकाळात हरवत चालला होता. 1 एप्रिल 2020चा तो दिवस होता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा नक्षलवाद्यांनी अपहरण करून पळवून नेला होता. त्याबद्दल त्यांची मागणी होती एका कैद्याला सोडवून घेणे. परंतु त्याला सोडवणे म्हणजे पुन्हा स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे होते. म्हणूनच सरकारने एक विशेष मिशन राबवले होते, मुख्यमंत्र्यांच्या मुलाला सुखरूप सोडवण्यासाठी. त्या मिशनसाठी 5 जणांची निवड करण्यात आली होती. मेजर विराट, मेजर गणेश, मेजर शोएब, मेजर मेल्विन आणि मेजर शिव. या टीमला लीड करणार होते मेजर शिव. ठरल्याप्रमाणे मिशन सुरू झालं होतं.
जवळजवळ बहुतेक नक्षलवाद्यांचा खात्मा करून 5 जणांची टीम जिथे मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ठेवले होते तिथे पोचले होते. परंतु एका लपून बसलेल्या नक्षलवाद्यांच्या गोळीला बळी मेजर गणेश पडला होता. त्याच्या छातीतून 4 गोळ्या आरपार जाऊन तो जागीच धारातीर्थी पडला होता. मेजर गणेशचा बलिदान वाया जाऊ नये म्हणून हे चौघे सगळ्यांवर तुटून पडले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यात यशस्वी झाले होते. परंतु सगळ्यांचा सरकारशी असलेला संबंध तुटला होता. ठरलेल्या वेळेत काम फत्ते झालं होतं. परंतु अजूनही जिथे त्यांना न्यायला शस्त्रधारी सैनिक आणि लोक येणार होती तिथे जायला अजूनही 3 तासांचे अंतर पार करायचे होतं. रानातून दिसेल त्या वाटेने सगळे मार्ग काढत होते. मागून नक्षलवादी गोळीबार करत होते. शिवभाई, ये इतने डरपोक है ना, इनको मौत भी चैन की नहीं मिलेगी, मेजर शोएब रागातच म्हणाला. परंतु तो समोरून त्या छोट्याशा मुलावर येणारी नक्षलवाद्यांच्या बंदुकीचा गोळीबार मेजर शिव विराट याची नजर गेली आणि त्याने पटकन मुलाला ढकलले आणि गोळी त्याच्या डोक्यात आरपार गेली. ते तेथेच पडले आणि शेवटचंच म्हणाले, माझी काळजी अजिबात करू नका. सगळ्यांनी लवकर पळा खालच्या वाटेने. समोरून खूपच शत्रू आहेत. आता तिघांची लढाई चालू होती. थोड्याच वेळात मुलाला घेऊन चालताना मेजर मेल्विनच्याही खूप गोळ्या लागल्या होत्या. त्यामुळे पुढे हळूहळू चालून मेजर शिव, मेजर शोएब आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा यांना अजून संकट नको म्हणून त्यांनी त्या तिघांना पुढे पाठवलं आणि स्वतः तिथेच रस्ता दाबून बसले. आता तिघांची लढाई सुरू झाली होती. दिसेल त्या वाटेने जंगलातून वाट काढत होते. सगळ्यांचा घसा पाण्याने कोरडा पडत होता. मार रानाच्या पलीकडे एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. दोघेही मुलाला घेऊन धावत होते. परंतु नक्षलवादी मागून पाठलाग करतच होते. गोळीबार अंधाधुंदपणे चालू होता. मेजर शिवच्या दोन्ही पायांना, डाव्या हाताला गोळी लागली होती. त्यामुळे पाऊल पुढे पडत नव्हते. परंतु मुलाला वाचवणेही भाग होते. त्यांचं कर्तव्य होतं. तोच एक गोळी सुसू करत आली आणि मेजर शिवच्या उजव्या छातीला लागली. तो तिथेच खाली पडला. त्याचबरोबर मेजर शोएब मागे फिरला. त्याला असं फिरताना पाहून मेजर शिव कठोर शब्दात म्हणाले, मेजर शोएब, अशा कितीतरी गोळ्या आपण झेलत असतो आणि कितीतरी जण आपल्या देशवासियांच्या रक्षणासाठी दररोज मरण हसत हसत पत्करत असतात. तुम्ही आपलं मिशन सक्सेस करा. हवं तर मला नंतर शोधायला या. मी कुठेच जाणार नाही आहे. मी इथेच तुमची वाट पाहत राहीन. त्याचबरोबर डोळ्यांतून अश्रू लपवत मेजर शोएब नक्षलवाद्यांना चकवा देत हेलिकॉप्टरच्या दिशेने गेले. जखमी मेजर शिव जमिनीवरूनच सरकत पुढे जात होते. शेवटी ताकद सगळी संपत आली होती. तहानेने घसा कोरडा पडला होता. जखमा वेदना देत होत्या. त्यामुळे त्यांनी झाडांच्या पाचोल्यात स्वतःला झाकून घेणं सोयीस्कर ठरवलं. थोड्याच वेळात ग्लानीमुळे त्यांचे डोळे आपोआप मिटून गेले. दारावर झालेल्या टक टक आवाजाने तो भानावर आला. त्याने फोटो बेडवर ठेवून तो दरवाजाकडे गेला. दरवाजा उघडला, परंतु समोर कोणीच नव्हतं. मागे फिरणार इतक्यात त्याच्या पाठीवर थाप पडली. त्याने मागे वळून पाहिलं. समोर त्याचा जिगरी दोस्त गणेश होता. बंद झाकलेल्या डोळ्यांना आड तिला तिचा सुखद काल हळूहळू साद घालत होता. भूतकाळातील मधुर गोड आठवणी आता डोळ्यांसमोर नाचत होत्या आणि ती त्या आठवणीत रमून हळूहळू वाहत चालली होती.
बापू, बापू, बघा ना, ऊन डोक्यावर आले आहे. म्हणजे नक्कीच दुपारचे 12 वाजले असतील. तुम्ही मला सांगितलं होतं आज तुम्ही मला घेऊन त्या नदीकाठच्या माळरानात नेणार आहोतात. तिकडे खूप साऱ्या वेखंडाच्या मुळ्या पसरलेल्या आहेत, त्या आणायला आणि त्याचबरोबर केवडाही काढायला. मग आता आपण निघायचं ना? गौरी बापूंना म्हणत होती. गौरीपोटी असा दुराग्रह म्हणजेच हट्ट नाही धरायचा. आपण तिकडे जाणार म्हणजे त्या काल्या कपड्यातील लोकांची खूपच गस्ती असते. त्यात भर म्हणून केवडा आणि एकांड वेखंड यांचा सुवास दरवळत असतो ना. त्या सुवासाला जीव सर्पीय जात मुद्दाम असतात. भ्या वाटतं पोटी तुही मायबी असाच हट्ट करून तू इवलूशी असताना गेली. ती परत जिवंत आली नाही. ह्या काळजाला तिडीक जाते पोटी. बापू दुःखित होऊन म्हणाले. इथे पोटी म्हणजेच पोरी. बापू, माय गेली म्हणून मला काय पण होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. परंतु आज तुम्ही मला न्यायचं आहे. त्या नक्षलवाद्यांची भीती तुम्हाला वाटत असेल. मी तर त्यांना ठामपणे सांगेन, आम्ही या जंगलातले राजा आहोत. त्यामुळे आम्हाला ह्या जंगलात फिरताना, औषधी वनस्पती गोळा करताना तुम्ही आम्हाला नाही अडवू शकत. कारण ह्यावरच आमच्या घरच्यांचे पालनपोषण होते, पोट भरते. गौरी ठामपणे म्हणाली. तुझ्या पुढे बोलणे म्हणजे हारच मान्य आहे. चल मग निघ बिगी बिगी. दोनपारचे ते काल्या कपड्यातील लोक तिकडे नसतात. तेवढ्यात तू तुझं काम हुरकून घेशील आणि म्या कस्ती घालीन. बापू हसतच म्हणाले. दोघंही पटापट झपझप पावले उचलत माळरानावर पोचली. गौरीने लगबगीने वेखंडाच्या मुली अन केवड्याच्या पाती वेचल्या. उद्याच्या आठवडी बाजारात तिला आता चांगले पैसे मिळणार होते. कारण वेखंडा आणि केवडा यांना बाजारात खूपच भाव होता. गौरीपोटी चल बिगी बिगी, पाय उचल, सांज होत आली आहे, बापू म्हणाले. दोघंही खुश होती. बिगी बिगी पावले उचलत होती. बापूंच्या डोक्यावर वेखंडाची परडी आणि गौरीच्या डोक्यावर केवड्याच्या पातींची परडी होती. वाळलेल्या पाचोल्यातून वाट काढत असताना गौरी कशाला तरी अडकली आणि धपकन पडली. धबाक धबाक असा आवाज आला. बापूने मागे वळून पाहिलं. काळजात चर झालं होतं. आपल्या डोक्यावरची परडी बाजूला सारून ते धावतच तिच्याजवळ येत होते. गौरीपोटी, तुला काय लागलं नाही ना? बापू काळजीत म्हणाले. ती मात्र लगबगीत केवड्याच्या पाती गोळा करत होती. बापूंकडे तिचं लक्ष नव्हतं, परंतु पाती जमवायला तिच्या हाताला काहीतरी लागलं. म्हणून तिने भरभर सगळा पाचोला बाजूला केला. समोर एक जखमी अवस्थेतील मनुष्य होता. बापू, इथे एक माणूस आहे. बापू, तो जखमी आहे की मृत आहे? बापू, बघायला या. ती भयभीत होत कापऱ्या शब्दात म्हणाली. तिला दरारून घाम फुटला होता. बापू पटकन आले. खाली बसून त्याने त्या मनुष्याच्या हाताची नस पाहिली. मग नाकाजवळ हात लावला. श्वास चालू होता. म्हणजेच माणूस हा जिवंत होता. गौरीपोटी जिवंत आहे हा. म्या वाटतं कदाचित खूपच जखमा असल्यामुळे ग्लानीत गेला आहे. आपल्याला ह्याला मदत करायला हवी. पहिलं वायच म्हणजे थोडंसं पाणी शिंपडून बघ त्याच्या तोंडावर, बापू काळजीत म्हणाले. तिने थोडं पाणी त्याच्या तोंडात ओतले आणि थोडं त्याच्या तोंडावर हापका मारले.
थँक्यू. या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा ऐकण्यासाठी खूप खूप धन्यवाद.